कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। कारण या पंचगंगा नदीमध्ये अनेक नाल्यांचं सांडपाणी थेटपणे मिसळते आणि त्यात भरीत भर म्हणून कारखान्यांचं जे मळी मिश्रित पाणी आहे ते देखील आता मिसळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याचा रंग देखील आता बदलताना दिसतोय। पंचगंगा नदीचं पाणी हे काळपट झालेलं दिसतंय। त्याचबरोबर औद्योगिक वसाहतींमधलं पाणी देखील थेटपणे या सगळ्या पंचगंगा नदीमध्ये मिसळताना आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापुरातील कसबा बावडा ते शिये पुलाच्या शेजारची ही पंचगंगा नदी वरची दृश्य आहेत। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हे पाणी जे आहे ते थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळते आणि त्याचमुळं पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषित झालेली आहे। खरं तर पंचगंगा नदीकाठची जी काही गावं आहेत त्या अनेक गावांमध्ये सध्या साथीचे रोग पसरताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आरोग्य विभाग देखील काम करत आहे। तर दुसरीकडे याच पंचगंगा नदीमध्ये आपण पाहिलं वारंवार प्रदूषणामुळे हजारो मासे देखील मृत झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। विशेषतः शिरोळ तालुक्याला या सगळ्या प्रदूषणाचा मोठा फटका बसतोय। शेतकऱ्यांना विशेषतः शिरोळ तालुक्यातील या सगळ्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो आणि त्यामुळं किमान आता तरी या सगळ्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर प्रदूषण नियंत्रण महामंडळ गांभीर्याने लक्ष देणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण आता थेट नदीकाठच्या गावातील जी काही लोक आहेत त्यांच्या जीवाशी हा सगळा खेळ आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यामुळं किमान आता तरी प्रदूषण नियंत्रण महामंडळ या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहावा अशा पद्धतीची अपेक्षा कोल्हापूरकरांकडून व्यक्त होते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।